नवी मुंबईकरांचा निर्धार, आता येणार नवं सरकार. नवी मुंबईकरांचा निर्धार, आता येणार नवं सरकार. बंद होणार भ्रष्टाचार, बंद होणार भ्रष्टाचार. शिवसेनेचं नवं सरकार, आता येणार नवं सरकार. नवी मुंबईचं नवं सरकार. नेरूळ प्रभाग क्रमांक 24 मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार देवकी संतोष शिंदे यांनी जोरदार प्रचार अभियान राबवून मतदारांचं लक्ष वेधले. प्रचारादरम्यान मोठ्या संख्येनं शिवसैनिक तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. देवकी शिंदे यांनी सोसायटीत जाऊन घराघरात थेट मतदारांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्या ऐकून घेत विकास, मूलभूत सुविधा व जनहिताच्या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडत त्यांनी पाठिंब्याचं आवाहन केले. त्यांच्या साध्या, आपुलकीच्या व कार्यक्षम नेतृत्वामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला. यावेळी शिवसेना पॅनलचे उमेदवार नामदेव भगत, इंदुमती भगत, काशीनाथ पवार व देवकी शिंदे हे एकत्र मैदानात उतरून शक्ती प्रदर्शन करताना दिसले. संपूर्ण पॅनलनं एकजुटीनं विकासाचा संदेश देत प्रभागातील सर्वांगीण प्रगतीसाठी शिवसेनेलाच संधी देण्याचं आवाहन केले. देवकी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 24 मध्ये शिवसेनेचा प्रचार वेग घेत असून निवडणूक वातावरण अधिकच चुरशीचं झाले. नमस्कार. प्रचार आमचा अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि प्रचार आम्ही चारही उमेदवार एकत्रितपणे करत आहोत. शिवसेनेचा अधिकृत उमेदवार आमच्या प्रभागातील अ मधील नामदेवजी भगत साहेब, ब मध्ये मी स्वतः देवकीताई शिंदे, क मध्ये इंदुमतीताई भगत, ड मध्ये काशीनाथजी पवार असे चौघही आम्ही प्रचार एकत्रितपणे अतिशय उत्तमरित्या नियोजन करत आमचा सुरू आहे. आम्ही वेगवेगळे दिवसाचा आम्ही एक शेड्यूल बनवलेला आहे. त्यानुसार आमच्या रॅली करून आम्ही एकत्रित प्रचार करत आहोत. लोकांना आम्ही आमचे परिचय पत्र तर दिलेच आहेत, त्याचप्रमाणे पॅम्पलेटद्वारे लोकांपर्यंत पोहोचत आहोत. डोर टू डोर आम्ही फिरत आहोत. आपापल्या वॉर्डमध्ये आम्ही आपला जो प्रभाग आहे तो आम्ही 4 आमच्या उमेदवारांमध्ये विभागलाय आणि त्यानुसार आम्ही घरोघरी देखील सकाळच्या वेळेत प्रचार करत. माझं मतदारांना हे आवाहन राहील की आपलं मत वाया जाऊन देऊ नका. आपलं मत प्रभागात विकासासाठी, आरोग्यासाठी काम करणाऱ्या सक्षम नेतृत्वाला द्या, कारण आपलं एक मत पुढे भविष्य घडवू शकते. धन्यवाद.